मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेमचे पैसे जे थांबलेले होते ते 4 मार्च 2025 पासून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. आता 4 मार्चच्या नंतरही या ठिकाणी पैसे आलेले आहेत, जसे की 5 मार्चलाही पैसे आले, 6 मार्चलाही या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ज्यांचं पेमेंट फेल झालेलं आहे त्यांनी काय करायला पाहिजे. त्यानंतर या एम-ए-पी-एस क्लेममध्ये आता पुढे नेक्स्ट डेट कधी राहणार आहे, अशा प्रकारचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की ज्यांचा क्लेम या ठिकाणी सबमिट होण्यासाठी प्रॉब्लेम येते त्यांच्यासाठी या ठिकाणी एक सोल्युशन मी या ठिकाणी देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती मिळेल. मित्रांनो, ज्या प्रकारे एम-ए-पी-एस क्लेमची ही योजना आहे त्या पद्धतीने या ठिकाणी आता विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होत आहे. आता खूप सारे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पैसे आलेले सुद्धा आहेत, ज्यामध्ये आपण जर या ठिकाणी पोर्टल जर व्हिजिट करून जर बघितलं आपण या ठिकाणी, तर आतापर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांना जवळपास 101 कोटी प्लस या ठिकाणी पैसे डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत. टोटल फंड डिस्ट्रीब्यूट मध्ये आपण या ठिकाणी आकडा चेक करू शकता, आणि हे आता प्रत्येक डे वाईज डे या ठिकाणी वाढत आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाला या ठिकाणी पैसे येतच आहेत. 4 तारखेलाही या ठिकाणी थांबलेले पैसे आले होते, त्यासोबतच 5 लाही आले, 6 लाही आले आणि 7 तारखेलाही सुद्धा या ठिकाणी काही विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता या ठिकाणी डिटेल्स रिपोर्ट तुम्ही या ठिकाणी नेहमी जर काढायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी या पोर्टलला येऊन काढू शकता. पण महत्त्वाचा मुद्दा जे आहे, काही विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे या ठिकाणी जर स्टेटस जर बघितलं तर या ठिकाणी पेमेंट सेंड अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे, ईमेलला सुद्धा आलेला आहे आणि SMS सुद्धा येऊन त्या ठिकाणी पोर्टलला जर आपण चेक केलं तर पेमेंट सक्सेस झालेले अशा प्रकारचे मेसेज आले, पण अकाउंटला पैसे नाही आले. मग अशाने काय करायला पाहिजे? मित्रांनो, हे जे काही एम-ए-पी-एस क्लेमचे जे काही बेनिफिट आहे ते डायरेक्ट तुम्हाला डीबीटी द्वारे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी अकाउंटमध्ये या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सफर होतं. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेला जो आधार कार्ड लिंक आहे तो त्या ठिकाणी जर ऍक्टिव्ह असेल तर त्या ठिकाणी तुमच्या बँकेला या ठिकाणी पैसे येऊन जातील. पण आता काही विद्यार्थ्यांना असे केलेले आहेत, काही बँक या ठिकाणी बंद केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आधार कार्ड ऍक्टिव्ह सुद्धा त्या ठिकाणी त्याच बँकेला होता, दुसऱ्या बँकेला त्यांनी केलेलं नाही. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही एक वेळेस आपल्या बँकेला जाऊन आधार लिंक आहे किंवा नाही ते चेक करून घ्यायचं आहे. जर आधार लिंक असेल तरच तुम्हाला त्या बँकेमध्ये पैसे येऊन जातील. काही विद्यार्थ्यांनी क्लेम केल्याच्या नंतर या ठिकाणी आधार ऍक्टिव्ह केलेले आहेत, म्हणून त्यांचं या ठिकाणी कोणाकोणाचं पेमेंट फेलही या ठिकाणी झालेलं आहे. ज्यांचं या ठिकाणी पेमेंट सक्सेस दाखवलेलं आहे पण अकाउंटला पेमेंट आलेलं नाही, त्यांनी अगोदर आपल्या BTRI संपर्क साधायचा आहे, कारण की त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचा जो काही पेमेंट आहे ते डिस्ट्रीब्यूट आहे किंवा नाही त्या ठिकाणी तुम्हाला ते चेक करून सांगू शकतात. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे, तुम्हाला बँकेशी, कुठल्या बँकेशी तुमचा आधार कार्ड हा लिंक आहे ते तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं आहे. किंवा ज्यांचे पैसे नाही आले असा प्रॉब्लेम येऊ नये तुम्ही, म्हणून आजच तुम्हाला या ठिकाणी बँकेशी आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न विचारला जाणारा म्हणजे अजून नेक्स्ट स्टेज या ठिकाणी कधी आहे, तर प्रत्येक या ठिकाणी डे वाईज डे या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम डीबीटी कडून या ठिकाणी चालू आहे. पण आता राहिला मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम सबमिट होत नाही अशांनी काय करायला पाहिजे. जे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊया. तर पहा मित्रांनो, तुमचा जो काही क्लेम आहे, जर तुमचा क्लेम या ठिकाणी रिजेक्ट किंवा रेक्टिफाय जर झाला असेल तर मला या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर जो नंबर शो होते त्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्टेप सांगणार आहे त्या स्टेप्स तुम्ही जर फॉलो केलं तर तुमचा क्लेम आम्ही सक्सेसफुल सबमिट करून अप्रुव्हल पर्यंत या ठिकाणी नेऊन देऊ शकतो. कारण की विद्यार्थ्यांचा असे प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांचा क्लेम सबमिट होत नाही, काही ना काहीतरी त्रुटी आहेत. तर त्या प्रॉब्लेमसाठी मी एक सोल्युशन म्हणून नंबर शो होते त्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुमचा या ठिकाणी मला क्लेम स्टेटस पाठवायचा आहे. शक्यतो करून मित्रांनो, ज्यांचा क्लेम हा रिजेक्ट असेल किंवा रेक्टिफाय असेल, त्यांना क्लेम करण्यासाठी अडचण येत असेल, नेहमी या ठिकाणी क्लेम रिजेक्ट होत असेल, अशांनीच मला या ठिकाणी मेसेज करायचा आहे. कॉल कोणीही करू नये, कारण की खूप सारे विद्यार्थ्यांचे कॉल येत असतात. मला दिलेल्या या स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप क्रमांकावर फक्त तुम्हाला तुमचा क्लेम स्टेटसचा स्क्रीनशॉट पाठवायचा. जर ते तुम्हाला पाठवता येत नसेल तर मित्रांनो, तुम्हाला आणि फक्त तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड पाठवा. तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करून देईल. पहा मित्रांनो, एम-ए-पी-एस क्लेम या ठिकाणी 2 गोष्टी मागतं, एक तुमचा वेळ किंवा मग तुमचा पैसा. या 2 गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही जर स्वतः जर वेळ दिलं तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ डिटेल्स मध्ये संपूर्ण अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही स्वतः या ठिकाणी चेक करून घेऊ शकता. किंवा मग तुम्हाला असं बाहेरून काम करून घ्यावं लागेल, ज्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पैसा या ठिकाणी
लागणार आहे. म्हणून तुम्हाला ह्या एमएपीएस जो काय क्लेम आहे या ठिकाणी दोन गोष्टी मागतो, एक वेळ किंवा पैसा. तुम्हाला स्वतः करायचं असेल तर ऑल स्टेप त्या ठिकाणी दिलेले आहेत. काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय झालं तर काय करायला पाहिजे, अशा प्रकारचे संपूर्ण मार्गदर्शन आपण या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे या ठिकाणी केलेले आहे. त्यानंतर खूप सारे विद्यार्थ्यांची या ठिकाणी आपल्याला कंप्लेंट येत आहे की काही कंपनीज वाले जे आहे तुमची जी काय पेमेंट आलेली आहे ते पेमेंट त्या ठिकाणी रिटर्न सुद्धा घेत आहेत. तर मित्रांनो, कोणालाही ₹1 द्यायची गरज नाही. ही जे काही पैसे तुम्हाला येत आहेत ते तुमच्या अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम म्हणजे तुमच्यासाठी ते देण्यात आलेली आहे. त्यांना कोणालाही ₹1 द्यायची गरज नाही. कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असो किंवा कंपनी असो, त्या ठिकाणी कोणालाही ₹1 द्यायचं नाही. जर गव्हर्नमेंटने त्यांना द्यायचं असलं असतं तर अगोदर त्यांनाच भेटत होते, ते त्यांच्याच अकाउंटला जमा होत होते. पण आता विद्यार्थ्यांना तुमच्या स्वतःच्या अकाउंटला त्या ठिकाणी देत आहेत, म्हणून कोणालाही ₹1 द्यायचं तुम्हाला या ठिकाणी गरज नाही. तर मित्रांनो, ज्यांचा क्लेमचा या ठिकाणी रिजेक्ट किंवा रेक्टिफायचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला दिसत असलेल्या स्क्रीन नंबरवर फक्त आणि फक्त तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. बाकी सगळे प्रॉब्लेम्सचं सोल्युशन मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. तर तुमच्याही मित्राला अशाच प्रकारचे जर काही अडचणी असेल तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करू शकता. ज्यांचा क्लेम या ठिकाणी सबमिटच होत नाही, आतापर्यंत सगळ्यांनी हात उचललेले आहेत, अशा सगळ्या प्रॉब्लेमचे सोल्युशन आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला किंवा व्हॉट्सअप नंबरच्या माध्यमातून तुम्हाला मी देण्याचं काम करेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.